प्रेक्षकांनो, तुम्ही ऐकत आहात ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू. आज सायलीच्या संशयाची दिशा पूर्णपणे बदललीये. आत्तापर्यंत ज्या व्यक्तीवर कोणीच बोट ठेवत नव्हतं, त्याच व्यक्तीचं नाव आता सगळ्यात आधी घेतलं जातंय. प्रिया. एक पैंजण, एक आठवण आणि एक अर्धवट शुद्धीत पाहिलेला चेहरा. सुमन काकूंच्या किडनॅपिंग मागचं रहस्य आता उघड होण्याच्या उंबरठ्यावर आहे. सुमन काकूंच्या शब्दांनी सायलीच्या मनात वादळ उठतं. त्या मुलीच्या एका पायात असंच पैंजण होतं. हा एकच वाक्य तिच्या डोक्यात घुमत राहतं. सायली मनातल्या मनात विचार करते, म्हणजे सुमन काकूंच्या अपहरणाच्या वेळी प्रिया तिथे होती? मग नागराज काकांचा तो मध्यरात्रीचा फोन, तो योगायोग नव्हता का? धागे एकमेकांना जोडले जातात. संशय आता खात्रीकडे झुकू लागतो. प्रतिमा आत्या विचारतात, काय झालं ग सायली, एवढी विचारात का पडलीस? सायली बाहेरून शांतपणे म्हणते, काही नाही आत्या. पण तिच्या मनात ठाम निर्णय झालेला असतो. हे सत्य आता दडवायचं नाही. ती लगेच अर्जुनच्या ऑफिसकडे निघते. दुसऱ्या बाजूला सचिन आणि साक्षी यांच्यात तणावाचं वातावरण. सचिन गंभीर स्वरात विचारतो, सॅम, तुझ्या पर्समध्ये चाकू कशाला आहे? साक्षी लगेच नकार देते, कुठला चाकू? काहीही बोलतोयस तू. सचिन ठाम असतो, मी स्वतः पाहिलंय. क्षणभर साक्षी गोंधळते आणि मग हसत विषय फिरवते, अरे यार, आजकाल बाहेरची परिस्थिती बघ, मुलींनी सेल्फ डिफेन्ससाठी ठेवावं लागतं असं काही. सचिन म्हणतो, पनवेल इतका अनसेफ नाहीये, उगाच असं हत्यार घरात ठेवू नकोस. साक्षी लगेच खोटं कारण देते, तो माझ्या मैत्रिणीचा आहे, राहून गेला पर्समध्ये. पण प्रेक्षकांनो, तिच्या डोळ्यातला भाव काही वेगळंच सांगतो. ती मनात म्हणते, तुझ्या बायकोचा शेवट त्या चाकूने झाला की मग तो मी टाकून देईन. हे वाक्य तिच्या काळ्या इराद्याचा संकेत देतं. सचिनच्या मोबाईलवर अस्मिताचे अनेक मिस कॉल्स दिसतात. तो तिच्याशी बोलायला लागतो. साक्षी दूर उभी राहून त्याचं संभाषण ऐकते. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच धोकादायक भाव. दरम्यान अर्जुन ऑफिसमध्ये चैतन्याला केसबद्दल काही विचारत असतो, पण चैतन्य मुद्दाम विषय बदलतो. अर्जुन, तुला काळा कोट जास्त शोभतो की अप्रण? अर्जुन ओळखतो की याला फिरकी घ्यायचीय. चैतन्य हसत म्हणतो, मला वाटतं तुला अप्रण जास्त शोभतं. सायली वहिनी जरी घर सांभाळत असल्या तरी त्या वकील म्हणून जास्त शोभतात. दोघात हलका फुलका वाद सुरू होतो. रेझिग्नेशनची धमकी, नवीन फर्म काढायची गंमत. आणि अचानक सायलीचा प्रवेश. तेवढ्यात दारात सायली उभी असते. अर्जुन तिला खुणावतो, शांत रहा. चैतन्य अजूनही बोलत असतो, सायली वहिनी ऑफिसमध्ये असताना काय काम करायच्या, मी मिस करतोय त्यांना. अचानक मागून आवाज येतो, पुरे पुरे चैतन्य भाऊजी. चैतन्य दचकतो, अरे वहिनी. हलका फुलका क्षण संपतो. अर्जुन विचारतो, सायली, अचानक आलीस, काही विशेष? सायली गंभीर असते, हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती पैंजण दाखवते, मोबाईलमध्ये फोटो दाखवते. सुमन काकू म्हणतात, त्यांना जेव्हा किडनॅप करून ठेवलं होतं तेव्हा त्यांच्या बाजूला असलेल्या मुलीच्या एका पायात असंच पैंजण होतं. ऑफिसमध्ये शांतता पसरते. सायली पुढे म्हणते, आणि तुम्हाला आठवतं का नागराज काकांचा तो मध्यरात्रीचा फोन? अर्जुनचा चेहरा गंभीर होतो. सायलीचा आवाज आता ठाम असतो, मला वाटतं सुमन काकूंच्या किडनॅपिंगमध्ये प्रियाचा काहीतरी संबंध आहे. आता प्रश्न असा आहे, प्रियाचा खरा चेहरा काय आहे? साक्षीचा चाकू आणि प्रियाचं पैंजण हे सगळे एकाच कटाचा भाग आहे का? की अजून मोठं रहस्य उघड व्हायचं बाकी आहे? सायलीचा हा संशय योग्य आहे का, की ती एका मोठ्या जाळ्यात अडकतीये? प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? प्रियाचं नाव या प्रकरणात खरंच येणार आहे का, की अजून कोणीतरी सावलीतून सगळं खेळतंय? कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. सायली अर्जुन आणि चैतन्यासमोर सगळं उघड करते. त्या रात्री काळोखात एक मुलगी आली होती आणि तिच्या एका पायात अगदी असंच पैंजण होतं. ती ठामपणे सांगते. अर्जुन विचारात पडतो, म्हणजे सुमन काकूंना किडनॅप केलं तेव्हा? सायली मान डोलावते, हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले काही दिवस प्रिया अगदी असंच पैंजण एकाच पायात घालून फिरतीये. चैतन्य दचकतो, अरे बापरे, म्हणजे प्रियाचा या किडनॅपिंगशी थेट संबंध असू शकतो? ऑफिसमध्ये काही क्षण शांतता पसरते. अर्जुन गंभीर आवाजात म्हणतो, संशय नक्कीच आहे, पण फक्त पैंजणावरून आरोप करता येणार नाही. आपल्याला ठोस पुरावे हवेत. प्लॅन तयार होतो. सायली म्हणते, आपण तिला काहीच कळू द्यायचं नाही, ती गाफील राहू दे
आणि योग्य वेळी तिला प्रश्न विचारू. अर्जुन सहमती देतो. आपल्याला शांतपणे तिच्यावर लक्ष ठेवावं लागेल. आधी पुरावे गोळा करूया. ही आता साधी शंका राहिलेली नसते. हा एक व्यवस्थित आखलेला तपास सुरू होतो. कोर्ट आणि पुढची हालचाल. सायली निघायला लागते तेवढ्यात अर्जुन म्हणतो, थांब, मी महिपतला भेटायला जातोय. रमेशची आज कोर्टात हिअरिंग आहे, तू पण चल. चैतन्य मध्येच म्हणतो, तुम्ही दोघं पुढे जा, मी आधी पोलीस स्टेशनला जाऊन येतो आणि मग कोर्टात भेटतो. प्रेक्षकांनो, रमेशने सुद्धा नागराज विरोधात साक्ष दिली आहे. म्हणजे खेळ आणखी गंभीर झालाय. दरम्यान दुसऱ्या बाजूला अस्मिता एकटी बसलेली असते. तिच्या मनात प्रश्न, सचिन माझा कॉल का कट करतोय? चूक त्याने केली पण शिक्षा मला का? ती विचार करते. मी सांगितलं होतं त्याला की माझ्यावर हल्ला झालाय, तरी एकदा तरी परत फोन करायला हवा होता. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजतो. सचिनचा कॉल. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी दिलासा देणारी भावना उमटते. सचिन काळजीने विचारतो, अस्मी, कशी आहेस? हल्ल्याचं ऐकल्यापासून मला शांत बसवत नाहीये. तो पुढे विचारतो, सायली वहिनी म्हणाल्या ती व्यक्ती बाई होती, नक्की काय झालं? अस्मिता सगळं तपशीलवार सांगते. कसं तिचं तोंड उशीने दाबलं गेलं, कसं ती गुदमळत होती. सचिन ऐकत असतो आणि त्याच्या मनात एक भयानक शक्यता डोकावते. हे सॅमची तर नव्हती ना? त्याच्या कपाळावर घाम फुटतो. प्रेक्षकांनो, या सगळ्या संभाषणाच्या वेळी साक्षी दाराआड उभी राहून सगळं ऐकत असते. तिच्या चेहऱ्यावर भीती नाही, उलट एक थंड विचारपूर्वक भाव. तिला कळतं, सचिनच्या मनात संशय निर्माण झालाय. अस्मिता बोलत राहते, पण सचिनची तंद्री लागते. त्याला आता जाणवतं, जर खरंच साक्षीनीच हा हल्ला केला असेल तर? अस्मिता फोनवर म्हणते, हॅलो सचिन, ऐकतोयस ना? सचिन भानावर येतो. हो अस्मी, मी आहे. आपण भेटूया का? तू ठीक आहेस ना? त्याच्या आवाजात आता काळजीसोबत गोंधळही आहे. आता परिस्थिती फार नाजूक झाली आहे. एका बाजूला सायली प्रियावर लक्ष ठेवतीये, दुसऱ्या बाजूला सचिनच्या मनात साक्षीविषयी संशय वाढत आहे. रहस्याची दोरी दोन दिशांनी ताणली जाती आहे. प्रेक्षकांनो, प्रियाचा किडनॅपिंगशी खरोखर संबंध आहे का? साक्षीच त्या हल्ल्यामागची व्यक्ती आहे का? आणि सचिन सत्य समजल्यावर काय निर्णय घेईल? कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. पुढचा अपडेट चुकवू नका, कारण आता खरी गोष्ट उघड होण्याची वेळ जवळ आली आहे. प्रेक्षकांनो, आजचा सीन म्हणजे खेळ पलटवणारा क्षण आहे. 23 वर्षांपूर्वी घडलेला एक अपघात, एक ट्रक, एक ड्रायव्हर आणि त्यामागे लपलेलं एक काळं सत्य. आज अर्जुन आणि सायली थेट त्या माणसासमोर उभे आहेत, ज्याच्याकडे या सगळ्या गूढ प्रकरणाची किल्ली आहे, महिपत. पोलीस स्टेशन. तणावपूर्ण वातावरण. पोलीस स्टेशनचं वातावरण शांत पण दडपणाचं. भिंतींवर जुन्या केसांची फाईल्स, टेबलावर विखुरलेले कागद आणि एका कोपऱ्यात लोखंडी खुर्चीवर बसलेला महिपत. त्याच्या चेहऱ्यावर कृत्रिम आत्मविश्वास, डोळ्यात मात्र हलकीशी अस्वस्थता. दरवाजा उघडतो. अर्जुन आणि सायली आत येतात. दोघेही शांत, पण त्यांच्या नजरेत ठामपणा. ते समोरच्या खुर्च्यांवर बसतात. महिपत हलकसं हसतो. काय, आज काही सत्यनारायणाची पूजा आहे का? दोघं जोडीने आलात? त्याच्या आवाजात चेष्टा असते. अर्जुन थोडंसं स्मित करतो. हो, जोडीने आलोय, पण पूजा नाही, तुझी भेट घ्यायला आलोय. सायली स्थिर नजरेने महिपतकडे पाहत असते. महिपत म्हणतो, वहिनी तुमच्या नवऱ्याला सांगा, त्यांनी कितीही प्रश्न विचारले तरी मी काही बोलणार नाही. तो खुर्चीत रेलून बसतो, जणू काही त्याला काहीच फरक पडत नाही. अर्जुन टेबलावर हलकेच बोट आपटतो. महिपत, नागराजच्या विरोधात आमच्या हाती खूप मोठा पुरावा लागलाय. हे ऐकताच महिपतचा चेहरा किंचित बदलतो. त्याच्या कपाळावर एक रेष उमटते. काय पुरावा? तो स्वतःला सावरत विचारतो. अर्जुन पुढे झुकतो. रमेश आम्हाला सापडलाय. क्षणभर स्टेशनमध्ये शांतता पसरते. सायली पुढे बोलते, तोच रमेश ज्याने 23 वर्षांपूर्वी तुम्हाला अपघातासाठी ट्रक दिला होता. महिपतचा श्वास जड होतो. त्याच्या बोटांची हालचाल थांबते. तो लगेच बचावात्मक होतो. मला काही समजत नाही तुम्ही काय बोलताय. अर्जुन शांत राहतो. तो लगेच पुरावे दाखवत नाही. तो फक्त म्हणतो, महिपत, खोटं बोलायचा प्रयत्न करू नकोस. आम्हाला सगळं माहीत आहे. त्या अपघातामागे साधा निष्काळजीपणा नव्हता, तो नियोजित कट होता. सायली जोडते, त्या ट्रकचा नंबर, त्या रात्रीचा कॉल रेकॉर्ड आणि रमेशचं स्टेटमेंट सगळं आमच्याकडे आहे. महिपतच्या डोळ्यात आता स्पष्ट भीती दिसू लागते. महिपत मोठ्याने हसण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याकडे काहीच नाही, फक्त अंदाज. अर्जुन गंभीरपणे म्हणतो, जर अंदाज असता तर आम्ही इथे बसलो नसतो.
रमेशने कबूल केलंय की ट्रक मुद्दाम दिला गेला होता आणि त्यामागे कोणाचा आदेश होता हेही तो सांगायला तयार आहे. हे ऐकताच महिपतचा आत्मविश्वास ढासळतो. सायली शांतपणे एक शब्द उच्चारते, नागराज. महिपत डोळे खाली करतो. नागराजने तुला वापरलं आणि आता तो स्वतःला वाचवायला तयार आहे. तुला मात्र तुरुंगात कुजायला सोडणार आहे. अर्जुनचा आवाज आता अधिक ठाम होतो. महिपत, अजून वेळ गेली नाही. सत्य सांगितलंस तर कदाचित तुला शिक्षा कमी होईल, नाहीतर 23 वर्षांपूर्वीचा तो गुन्हा आता तुझ्या आयुष्यावर कायमचा शिक्का मारेल. पण प्रश्न अजून उरतो. महिपत पूर्ण सत्य सांगेल का? नागराज पुढचा डाव काय खेळेल आणि रमेशची कोर्टातील साक्ष काय वळण घेईल?